वेलकम टू तेजवर्ता न्यूज नेटवर्क। इद्रिस चौस यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना आमचे मित्र सभापती संदीप दादा जाधव, पत्रकार बंडू डिडूळ, गणेशजी शेवाळे, आमचे मामा सुनील दादा जाधव, पिंटू मामा राऊत, मालाजी जाधव आणि असंख्य इद्रिसभाई मामावर प्रेम करणारी या ठिकाणी आमच्या गल्लीतील लहान थोर मंडळी सामाजिक काम करत असताना मामांनी आम्हाला एक आदर्श दिला की पत्रकारितेत काम करताना नेहमी एक चांगलं सामाजिक लिखाण करत जा। पोरांनो, तुम्ही अतिशय तरुण आहात आणि तुमची कामाची एक मला सुनूक आवडते की तुम्ही हे काम करत असताना पाटोदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने आवाज उठता। या ठिकाणी श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर आमच्या गल्लीमध्ये एक छान मंदिर आहे। या मंदिरासाठी सातत्याने पाठपुरावा करत असताना मला फोन यायचा की तुम्ही या मंदिराच्या कामासाठी खूप झटतायत, त्यासाठी माझं काय आवश्यकता असेल तर मला फोन करत जा, मला बोलत जा। कोणी अधिकारी आले संभाजीनगरवरून तर मामाला फोन केला की मामा लगेच हजर होतात। या ठिकाणी मामाचं सामाजिक कार्य आरोग्यासाठी बी खूप चांगलं आहे। या ठिकाणी अनेक रुग्ण त्यांनी बरे केलेत। त्यांच्या औषध उपचारांनी पाटोदा शहरात आणि पाटोदा पंचक्रोशी तालुक्यातील अनेक भागातून, अनेक जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून धुरंधर आजाराचे रुग्ण या ठिकाणी त्यांच्याकडे तपासणीसाठी येतात। बरेच जणांचे आरोग्य त्यांनी नीट केलेत आणि त्या लोकांना समाधान वाटतं। आमचे मामांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना आरोग्य लाभो, त्यांचं आयुष्य 100च्या पुढे जावं या ठिकाणी अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। आमचे मार्गदर्शक इद्रिसभाई चौस यांना आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यांचं जीवन खूप छान आतापर्यंत जगले आणि इथून पुढे बी छानच जगतील। 100च्या पुढे त्यांना आयुष्य हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व वाढदिवसाच्या शुभेच्छा। बोला। पाटोदा शहरातील असलेले ज्येष्ठ पत्रकार व आमचे मार्गदर्शक इद्रिसभाई चौस आज यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं आम्ही सर्व आमचे मोठे बंधू सुनीलदादा असतील, आमचे पत्रकार बांधव बंडू शेट आहेत, गणेश शेवाळे, जितू भोसले, सर्वच मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आमच्या सर्वांच्या वतीनं इद्रिसभाई यांना दीर्घायुष्य लाभो। त्यांच्या हातून आतापर्यंत अनेक सामाजिक कामं चांगली झालेली आहेत। इथून पुढच्या सुद्धा काळात त्यांचे सामाजिक कामं असेच चालू राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो या ठिकाणी अशी शुभेच्छा थांबतो।